आझाद मैदानावर जरांगे पाटलांची समजूत काढण्यासाठी विखे पाटलांचं शिष्टमंडळ आल्यानंतर पाटलांनी आपण जिंकलो अशी घोषणा केली आणि गुलाल उधळला। याच वेळी मराठा समाजातलाच एक तरुण आंदोलक आणि वकील योगेश केदार हे एकटे असे होते जे सांगत होते की पाटील आपली फसवणूक होते, यातून काहीही मिळणार नाही। पण पाटलांनी सेलिब्रेशन केलं आणि आपण जिंकलोय असं सांगून संभाजीनगरचं गॅलेक्सी रुग्णालय गाठलं। यानंतर पाटील सातत्याने सांगत राहिले की कुणी काहीही बोलू द्या, या पठ्ठ्याने आरक्षण मिळवून दाखवलंय। अख्खा मराठा समाज आरक्षणात घातलाय। थोड्याच दिवसात पश्चिम महाराष्ट्रातलाही सगळा मराठा समाज आरक्षणात जाईल असाही दावा सातत्याने केला। मात्र जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केली आहे आणि जर कार्यपद्धती निश्चितच झालेली नव्हती तर गेल्या 6 महिन्यांपासून काय मिळालं? ज्या जरांगे पाटलांना विखे पाटलांनी समजूत घालून माघारी पाठवलं त्या पाटलांवर पुन्हा उपोषण करण्याची वेळ का आली आहे? सगळे सोयरेचा अध्यादेश 8 लाख हरकतींच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेलाय आणि 58 लाख नोंदी फक्त कागदावरच उरल्यात। 2 वर्षांपूर्वी ज्या विजयाचा गुलाल उधळला तो गुलाल आता प्रश्नांच्या धुराड्यात हरवलाय। ज्या आश्वासनांवर आंदोलन मागे घेण्यात आलं ती आश्वासनं कागदाच्या मसुद्यापलीकडे सरकलीच नाहीत। मग प्रश्न उरतोच, मुंबई 5 दिवस जाम करूनही अखेर पाटलांचा डाव कसा फसला? अंतरवाली सराटीतून निघालेलं वादळ जेव्हा मुंबईच्या वेशीवर धडकलं तेव्हा सरकार समोर मोठं आव्हान होतं। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं आणि त्याद्वारे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही जरांगे पाटलांची मुख्य मागणी होती। त्यासाठी त्यांनी सगळे सोयरे हा शब्द कायद्यात बसवण्याचा आग्रह धरला होता। सगळे सोयरे म्हणजे पितृसत्ताक नातेवाईक, म्हणजे जर एकाकडे कुणबी नोंद असेल तर त्याचा संपूर्ण रक्ताच्या नात्याला प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी जरांगे पाटलांनी केली होती। पण इथेच पहिला तांत्रिक डाव टाकला गेला। वाशीत जेव्हा मुख्यमंत्र्यांनी मसुदा वाचून दाखवला तेव्हा त्याला अध्यादेश असं संबोधलं गेलं, पण वास्तव वेगळं होतं। तांत्रिक भाषेत तो फक्त एक मसुदा होता। सरकारने सगळे सोयरे शब्दाची व्याख्या तर मान्य केली, पण ती कायद्यात न बसवता केवळ एका अधिसूचनेच्या स्वरूपात बाहेर काढली। कोणत्याही लोकशाही प्रक्रियेत अशा अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी जनतेच्या हरकती घेणं अनिवार्य असतं। जणू काही सरकारला माहित होतं की या शब्दावर वाद होणारच आणि अपेक्षेप्रमाणे 8 लाख हरकतींचा डोंगर उभा राहिला। या हरकती फक्त ओबीसी नेत्यांच्या नव्हत्या तर प्रशासकीय यंत्रणेनेही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। 8 लाख हरकतींची पडताळणी करणं ही काही 1-2 दिवसांची गोष्ट नाही। एका बाजूला मराठ्यांनी गुलाल उधळला कारण त्यांना वाटलं कायदा झाला, पण दुसऱ्या बाजूला तो मसुदा हरकतींच्या अवाढव्य ढिगाऱ्याखाली दाबला गेला। ज्याला समाज विजय मानत होता तो प्रत्यक्षात एका लांबच लांब चालणाऱ्या कायदेशीर प्रक्रियेचा फक्त पहिला टप्पा होता। आंदोलन शांत झालं, पण मूळ मागणीचं काय हा प्रश्न उपस्थित झाला। जेव्हा सरकारने पाहिलं की जरांगे पाटील ओबीसी कोट्यासाठी ठाम आहेत तेव्हा सरकारने फेब्रुवारी 2024 मध्ये विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना 10% स्वतंत्र आरक्षण दिलं। हे आरक्षण म्हणजे एससीबीसी कायदा 2024। जरांगे यांची मागणी होती ओबीसींच्या 27% वाटा द्या, पण सरकारने दिलं 10%चं स्वतंत्र ताट। हे ताट देण्यामागे एक मोठा राजकीय मास्टर स्ट्रोक होता, ज्यामुळे समाजाची एकजूट 2 भागात विभागली गेली। नोकरी आणि शिक्षणाची तातडीने गरज असलेला एक वर्ग या 10%कडे वळला तर मूळ ओबीसी आरक्षणासाठी लढणारा वर्ग जरांगे पाटलांसोबत राहिला। पण यातला सर्वात मोठा धोका म्हणजे हे 10% आरक्षण 50%च्या मर्यादेबाहेर आहे। यापूर्वी 2014 आणि 2018 मध्येही न्यायालयाने याच मुद्द्यावर मराठा आरक्षण रद्द केलं होतं। मग पुन्हा त्याच मार्गाने जाऊन सरकार काय साध्य करत होतं? हे आरक्षण टिकणार की नाही याची खात्री कोणाकडेच नाही, पण आंदोलनाची धार कमी करण्यात मात्र सरकार नक्कीच यशस्वी झालेलं पाहायला मिळतंय। शिवाय हे 10% आरक्षण 50%च्या मर्यादेबाहेर असल्याने न्यायालयात टिकणार का ही टांगती तलवार असलेला प्रश्न आजही कायम आहे। सरकारने छाती ठोकपणे सांगितलं की 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत,
पण आज 25 फेब्रुवारी 2026 रोजी जरांगे पाटील जेव्हा पुन्हा उपोषणाची भाषा करतात तेव्हा ते म्हणतात नोंदी असूनही अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत. प्रशासकीय पातळीवर आजही सगळे सोयरे या शब्दाचा आधार घेऊन प्रमाणपत्र वाटण्याची कार्यपद्धती निश्चित झालेली नाही. तहसील कार्यालयात आजही जुन्या महसुली नोंदी, वंशावळ आणि पुराव्यांची तीच किचकट प्रक्रिया पार पाडावी लागते. 58 लाख हा आकडा कागदावर मोठा दिसतोय, पण प्रत्यक्षात किती हातांमध्ये प्रमाणपत्र पडली हा आकडा आजही गुलदस्त्यात आहे. थोडक्यात सांगायचं तर सरकारने नोंदी शोधल्या, पण प्रमाणपत्र वाटपाची किल्ली मात्र स्वतःच्याच खिशात ठेवली. सरकारने हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट स्वीकारल्याचे दावे तर केले, पण तहसीलदारांना आदेश देताना जुन्याच किचकट अटी कायम ठेवल्या. आजही एखाद्या तरुणाकडे कुणबी नोंद असली तरी त्याच्या सगळे सोयऱ्याला प्रमाणपत्र देण्यासाठी 1967 पूर्वीच्या पुराव्यांची सक्ती केली जाते. जर 1967 चे पुरावेच द्यायचे असतील तर मग या नवीन 58 लाख नोंदींचा आणि आंदोलनाचा उपयोग काय, हा असा तांत्रिक प्रश्न आहे ज्यावर सरकारकडे आजही ठोस उत्तर नाही. केवळ नोंदींचा आकडा फेकून समाजात एक आभासी समाधानाचं वातावरण तयार केलं गेलं, पण प्रत्यक्षात प्रमाणपत्र मिळवणं आजही एका युद्धा इतकंच कठीण आहे. या संपूर्ण संघर्षात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे टायमिंग. जानेवारीत मुंबईत आंदोलन झालं, फेब्रुवारीत 10% आरक्षण आलं, त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली, पुन्हा चर्चा सुरू झाली ती विधानसभा निवडणुकांची चाहूल लागली. आचारसंहितेचा काळ म्हणजे सरकारसाठी एक सेफ एक्झिट ठरला. आम्ही निर्णय घेऊ शकत नाही कारण आचारसंहिता आहे, हे तांत्रिक कारण सरकारला वेळ काढूपणा करण्यासाठी ढाल बनलं. पाटलांचा जो डाव होता की आचारसंहितेपूर्वी सगळं पदरात पाडून घेऊ, तो या राजकीय वेळेच्या गणितात कुठेतरी फसलेला आहे असं चित्र पाहायला मिळतंय. जानेवारीत आंदोलन शिगेला पोहोचवणं हा जरांगे पाटलांचा डाव होता, तर निवडणुकांपर्यंत वेळ मारून नेणं ही सरकारची रणनीती होती. आचारसंहितेचा वापर करून सरकारने आम्ही तर केलं होतं, पण आता हात बांधलेत अशी भूमिका घेतली. निवडणुकीच्या काळात आरक्षणाचा मुद्दा भावनिक वळणावर नेला गेला, ज्यामुळे मूळ तांत्रिक मागण्या मागे पडल्या. फेब्रुवारी 2026 मध्ये जेव्हा पुन्हा उपोषणाची हाक दिली जाते तेव्हा हाच प्रश्न उभा राहतोय की सरकारने दिलेला शब्द पाळायचा होता की केवळ निवडणुकांचा काळ शांततेत घालवायचा होता. आज परिस्थिती पुन्हा जैसे थे आहे. मुंबई जाम झाली, गुलाल उधळला गेला, जल्लोष झाला, पण सगळे सोयरेचा कायदा अजूनही हरकतींच्या फाईलमध्ये अडकलाय. सातारा गॅझेटची अंमलबजावणी अजूनही पूर्ण झालेली नाही. मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसायची भाषा करताय, पण आता सरकारचा पवित्रा अधिक बचावात्मक आहे. मराठा समाजाला हक्क मिळणार की हा संघर्ष असाच दशकानुदशके चालणार, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. तर अशाच व्हिडिओसाठी story.com ला नक्कीच सबस्क्राईब करा.